नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS PO प्रिलिम एक्झामचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा आपण जो सिलेबस सुरू केला होता त्यामध्ये आपण ऑलरेडी सिम्प्लिफिकेशन फर्स्ट टॉपिक, त्यानंतर नंबर सिरीज सेकंड टॉपिक, त्यानंतर थर्ड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि फोर्थ टॉपिक DI हे ऑलरेडी कव्हर केलेले आहे. DI मध्ये पण फर्स्ट पार्ट मध्ये आपण टॅब्युलर DI पाहिलेला आहे. आज आपण त्याचा सेकंड टॉपिक म्हणजेच लाईन ग्राफ DI पाहणार आहोत. तर चला कुठलाही वेळ न वाया घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात. तर मित्रांनो यामध्ये बघा आणि या प्रकारचा एक्झाम क्वेश्चन्स 100% एक्झाम मध्ये विचारले जातात इन्कम आणि एक्सपेंडिचर बरोबर. हे बघा एक फॉर्म्युला दिलेला आहे इथं क्वेश्चन मध्ये, प्रॉफिट इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवायडेड बाय एक्सपेंडिचर मल्टिप्लाय बाय 100. हे प्रॉफिटचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर बघा क्वेश्चन मध्ये वाचा, स्टडी द फॉलोइंग लाईन ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन बिलो. तर कंपनी C1, C2, C3 दिलेली आहेत आणि त्यांचं लाईन मध्ये रिप्रेझेंटेशन दिले इन्कम अमाऊंट इन लॅक्स मध्ये. 2008, 9, 10, 11, 12, 13 या इयरचं 6 वर्षाचं इन्कम दिलेलं आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला पाहिला असता आपण, इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवाइड बाय एक्सपेंडिचर मल्टिप्लाय बाय 100. तर पाहूयात फर्स्ट क्वेश्चन. आणि DI चे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक्झाम मध्ये 5 DI पैकी 2 ते 3 DI चे क्वेश्चन असे असतील विदाउट पेन पेपर घेता तुम्ही सॉल्व्ह करता आले पाहिजेत, म्हणजे तुमचा तो वेळ एक्झाम मध्ये जास्त जाणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करता. आता बघा फर्स्ट क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल मी काय सांगतो. पहिल्यांदा क्वेश्चन वाचूयात आपण. द पर्सेंटेज इनक्रीज ऑर डिक्रीज इन द इन्कम ऑफ कंपनी C1 इज हायेस्ट इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स. म्हणजे या क्वेश्चन मध्ये दिलेले ABCD इयर्स दिलेत, या कुठल्या 5 वर्षापैकी C1 इज हायेस्ट इनक्रीज किंवा डिक्रीज झाले पर्सेंटेज. तर बघा आता याला तुम्हाला पेन पेन्सिलची गरज नाही, पण ते नंतर आपण सॉल्व्ह करू. ग्राफ बघूयात आपण. C1 म्हणजे ब्ल्यू कलरचा 2008च्या 5, 5.5, 6 त्यामध्ये बघा 8 ते 9 मध्ये ग्रोथ किती झाली, 4 ते 5 म्हणजे 1 झाली, 1 लाख. यामध्ये 5 ते 5.5 50,000, 5.5 ते 6 50,000, 6 ते 5.5 डिक्रीज झाले, इन्क्रीज नाही झाली, ग्रोथ नाही झाली. आणि 5.5 ते 7.5 ही 2 लाखाची ग्रोथ झाली. तर आपलं ऑप्शन 2013 करेक्ट आन्सर असणार आहे, कारण की यामध्ये सर्वात जास्त इन्क्रीज झाले 5.5 ते 7.5. आता तुम्ही मॅन्युअली पण सॉल्व्ह करू शकतात, परंतु वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला ग्राफ मध्ये सरळ दिसते की कुठलेही इतके इन्क्रीज झालेले नाही 2 लाखाने. प्रत्येक ह्याच्यात 1 किंवा अर्धा लाखच इन्क्रीज झाले किंवा 50,000. म्हणून सरळ ऑप्शन A इज करेक्ट आन्सर आहे. 2013 मध्ये C1 ची सर्वात जास्त ग्रोथ झाली आहे 5.5 ते 7.5. तर तुम्ही हे सॉल्व्ह करू शकतात मॅन्युअली. मी एक तुम्हाला शेवटची ग्रोथ कशी काढते दाखवतो एकदा. 7.5 मायनस 5.5 डिवाइड बाय 5.5 मल्टिप्लाय बाय 100. बघा 7.5 मधून हे मायनस केले 5.5 तर 2 उरतील आणि हे इथे जाईल 0. 5 ने डिवाइड करा 11, 5 2 10, 200. 400 भागिले 11, 11 त्रिक 33, 7 उरले 70, 11 66, 4 उरले
40, 11 त्रिक 33, 70, 7, 11 7, जवळजवळ 36% ना 36.36 न इन्क्रीज झाला म्हणून ऑप्शन इज करेक्ट आन्सर आहे. तुम्ही खाली शेवटी पुढे मॅन्युअली मी आन्सर दिले त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक इयरच मी काढून दिलेलं आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. Second question, if the expenditure of the company C3 in the year 2012 was rupees 2.25 lakh, then what was the profit of percentage of C3 in that year? The expenditure of company C3 in 2012. C3 फर्स्ट बघूयात आपण 2012 5. तर आता आपण इथं प्रॉफिटचा फॉर्म्युला बघितलेलाच आहे. इथं फॉर्म्युला दिलेला आहे. परत इन्कम मायनस प्रॉफिट बरोबर आहे इन्कम. तर आपलं 2012चे त्यांनी इथं दिले एक्सपेंडिचर दिले. ते इन्कम किती आहे आपलं 2012 या वर्षी. C3 च C3 ग्रीन कलर 2012 5 इन्कम मायनस एक्सपेंडिचर किती दिले 2.25 डिवाइड बाय एक्सपेंडिचर 2.25. सॉल्व करा. मल्टिप्लाइड बाय 100. तर इथं 5 minus 2.25 2.75 येईल. डिवाइड बाय 2.25 म्हणजे 100. हे गेले 25 9 सव्वा 200 आणि 25 100. आता सॉल्व करा. तर 25 4 25 7 2 चौक 8 2 30 7 3 4 8 3 11 डिवाइड बाय 9. 9 1 9 2 उरले 9 2 18 9 2 18 122%. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. थर्ड नंबरचा. हे फॉर्म्युला मित्रांनो तुम्ही पाठच करून टाका, कारण की कधी कधी फॉर्म्युला तिथं देत नाही. या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे प्रॉफिट इज इक्वल टू income minus expenditure divided by expenditure multiplied by 100. Our third question, if the profit percentage of company C in 2009 is 10%, what was its expenditure in that year rupees in lakhs? काय सांगितलं ना, प्रॉफिट दिलेले आहे तुम्हाला C1 चं 2009 चं 10%. या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. प्रॉफिट दिले 10%. एक्सपेंडिचर तुम्हाला काढायचंय. इन्कम बघा 2009 च C1 ब्ल्यू कलर 2009 5 हे इन्कम झालं. एक्सपेंडिचर काढायचे तुम्हाला. डिवाइड बाय एक्सपेंडिचर मल्टिप्लाय बाय 100. आता हे एक्सपेंडिचर इथे जाईल म्हणजे 10E होईल. 10E is equal to या 100 न मल्टिप्लाय करा. 500 5 ला मायनस 100 परत मल्टिप्लाय करा E ला. हे 100x पर 100E. तर इथं हे मायनस या साईडला गेल्यावर प्लस होईल म्हणजे 10 प्लस 100 100 is equal to 5. हे E जाशाल तसं 500 म्हणजेच 110 E बरोबर 500. तर मग एक्सपेंडिचर काढायचं आपल्याला म्हणून ते इकडे जाईल. त्याला डिवाइड करा 110 ने. हे 0 0 कटलं. 11 ने डिवाइड करा 50 ला. 11 चौक 44 6 उरले भाग जात नाही 60
5 55, परत 5 उरले 50, 11 चौक 44. Amount in lakh 4.54. Option B is correct answer. इझी क्वेश्चन राहते, तुम्ही प्रॅक्टिस करा, DI तुम्हाला स्कोर करून देईल. नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबरचा, what is the average income of the company C2 is over all years? C2 कंपनीचं ओव्हर ॲव्हरेज विचारलं आपल्याला 6 वर्षाचं. तर C2 तर फॉर्म्युला ॲव्हरेजचा तुम्हाला माहितच आहे. C2 5, 6, 5.5, 5 प्लस 6 प्लस 5.5 प्लस 7 6.5 प्लस 6.5 प्लस 5.5. याचं ऍडिशन करूयात आपण. 5 11 7 18 प्लस 6 6 12 5.5 30 35.5 डिवाइड बाय टोटल ऑफ नंबर्स इयर्स दिले 6 डिवाइड बाय 6. बघा आता 6 पंचे 30, 5 उरले 50 30 7 48 20 83. काय चुकते का? एक मिनिट. 11 7 18 12 30 6 डिवाइड बरोबर आहे. 35.5 डिवाइड बाय 6 6 पंचे 30 5 उरले 7 48.2 5.83. तर आता नियर ऑप्शन इथं करेक्ट 4.83 दिले, हे चुकीत नसेल 5.83 असं घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण शेवटचा. What was the approximately percentage increase in the income of company C1 in the year 2010 as compared with year 2008? Percentage increase in income of C1 2010 compared with 2008. C1 8 4 आणि 10 ला किती होतं? 5.5 म्हणजे 5.5 minus 4 divided by 4 into 100 increase percentage म्हणजे 1.5 divided by 4 म्हणजे 100. इथे 0 हे 0 150 भागिले 4 4 त्रिकोण 12 3 उरले 4 7 28 2 उरले 4 25 37.5. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपण DI चा सेकंड टॉपिक लाईन ग्राफ पण पूर्ण पाहिलेला आहे आणि शॉर्टकट पण सांगितलेले. जे विद्यार्थ्यांना काय अडचण वाटत असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे विद्यार्थी नवीन आले असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण बँकिंग रिलेटेडच्या एक्झाम रिलेटेड सर्व लेटेस्ट नोटिफिकेशन मिळत राहील. 1 मिनिट इथे तुम्हाला मी आन्सर पण दिलेले आहेत पूर्ण सोल्युशन करून, तुम्ही चेक करू शकता. आपलं जे 4 नंबरचं
सोल्युशन होतं 1 मिनिट इथं 5.91 आहे 6 अंकाचा 18 परत क्रॉस व्हेरीफाय करू आपण 11 18 18 12 18 12 30 30 5 35.5 डिवाइड बाय 6 5 7 30 6 5 30 5 उरले 5 50 48 दोन उरले 20 साहित्रिक 8 इथं 5.83 करा सॉरी मित्रांनो कॅल्क्युलेशन चेक करून घे 5.83 लॅक्स ऑप्शन मध्ये पण करेक्ट करून घ्या ऑप्शन सी 5.83 करा किंवा हीच आहे तर मित्रांनो चालते भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू